संतांना भेटले. मुंगळे गुरुजी कोल्हापूरला, आईचा आजोळ, माझा आजोळ आहे तिथे, तिथे जात असेल. मग एका मुलीचा भाऊ ऑटिस्टिक होता, स्टुडंट, तिला घेऊन गेले, ती कोल्हापूरची. तिला किती छान वाटलं त्यांनी समजावलं. अगं तुला सांगू का, मला ऑटिझम म्हणजे काय, म्हणजे इच्छा पूर्ती झाली नाही मागच्या जन्मात, म्हणून ते असा जन्म घेतला आहे त्यांनी. तर असं छान अनुभव आहे, पण तरी अडकलंय. रिॲक्शनवर आपण सांगा ना काहीतरी. रिॲक्शन कशी फटकन येते रिॲक्शन, इगोच मोठा आहे समजतंय. अँगर म्हणा, अँगर ना, हां, तो जात नाही. म्हणजे बाहेर जरी प्रदर्शित नाही केला तरी आत असतो. कधी कधी येतो पण प्रकट पण होतो. म्हणजे आई म्हणजे आपल्या भगवद्गीतेमध्ये असा उल्लेख आहे त्याचा. हां, का समजलं का, काम क्रोध ईर्ष्या ते सांगितलेलं आहे. तेच आहे, माणसाला क्रोध काय येतो त्याच्या कुठेतरी हे त्याला जे पाहिजे तसं झालेलं नसतं, कोणीतरी त्यांनी सांगितलेलं ऐकलं नसतं, त्याला काहीतरी पाहिजे ते मिळालं नसतं, असं व्हावं असं वाटतं पण तसं झालेलं नसतं. तर अशा अनेक गोष्टी जे आहे त्याच्या डोक्यात असतात, तर त्याच्या कळत न कळत त्याच्या एक्सप्रेस होतात त्याच्यामधनं. आणि काम त्याचं त्या क्रोधाला जे आहे, काम सांगितलं आहे म्हणजे वाचताच सांगितलं आहे. क्रोधाचा जो बेस आहे तो गीता म्हणते की ते कामच त्याचा बेस आहे. काहीतरी मनामध्ये तुमच्या इच्छा करणं, डिझायर त्यांच्या तृप्त न होणं, त्याच्यामुळे क्रोध येतो. Desire, or could it be fear of not fear, म्हणजे सायंटिफिकली असं अँगरला हे दिलं की फिअर खूप जास्त झालं की तो अँगरच्या फॉर्ममध्ये सम फिअर ऑफ नॉट गेटिंग इट, नॉट अचिव्हिंग इट, और getting insecure. If you don't achieve anything, that will not create any fear. Fear has something different reason for fear, no? Not that you are not achieving something or getting something. That's different. आणि हे बाबा जे गुण Fear means म्हणतात, if you are afraid of something, something will happen. That will damage your reputation. That will, you see, that will not make, that will put obstruction to your well-being. So that's different. Fear is different. असं बॉडी माइंडशी आयडेंटिफाय करतो म्हणून फिअर आहे. क्रोध जो आहे तो नेसेसरीली तुमच्या इच्छा कुठे न कुठे आज काल परवा तृप्त न झालेल्या त्या कुठेतरी एक्सप्रेस झालेल्या असतात. त्याच्यामुळे त्या इच्छा कोणत्याही शारीरिक असो, बाहेरच्या असो, आणि दुसरं एन्झायटी पण असतेच. हां वरी इन नेचर, जन्मजातच आहे, वडिलांचाही होता. ती जीन पण त्याला अँग्झायटीने राग नाही येत. अँग्झायटीने राग फक्त हे सारण दिलेलं आहे. अँग्झायटीने माणूस शांत होऊन जरी बोलणार नाही, त्याच्या डोक्यात काही अँग्झायटी नाही. बट ऑफकोर्स गीता वाचल्यावर सगळे पण म्हणजे हो. तर शिवण त्याच्यावरती जे एक्सप्लेनेशन आहे त्याच्यावरती कामरेषा क्रोधरेषा जे लिहिलेलं आहे, चेन आहे. त्याला मेन काम क्रोध लोभ मोह मदोमत्सर याला सुरुवातच मुळात जी आहे अतृप्ती, याची सुरुवात आहे. अतृप्ती म्हणजे हेच कारण आहे क्रोधाला. आणि ती अतृप्ती कधी कधी विसर पडला असतो आपल्याला, पण आपण मगाशी बोलल्याप्रमाणे ते कुठेतरी डोक्यामध्ये असतंच. आणि ते पटकन
पटकन तसा काही प्रसंग आला की बाहेर पडता आणि माणूस मग तो काही त्याच्या आणि त्याचाही कंट्रोलमध्ये त्रास होतो मग. कंट्रोल होतो आणि त्याच्या कंट्रोलमध्ये न राहता तो काही ना काहीतरी अदरवाईज न बोलायचं ते बोलून जातो. हो. ठीक आहे. आणि आपल्याला समजत असल्यामुळे तेही बघून क्लेश होतो. काय हे आपण नव्हतं असं बोलायला हा. पाहिजे. कधी शिकणार, कधी ह्याच्या फॉर एक्झाम्पल आता आईचं सगळं करते ना, ही सगळं करते पण हॅपीली करत नाही असं तिचं म्हणणं असते. जॉयसली करायला पाहिजे पण ते होत नाही. मी पण थकून जाते आणखी. आणि डिमांडिंग नेचर आहे असं झालं पाहिजे आत्ताच हे झालं. बाबा काही प्रारब्धाचा पाठ असेल का असं म्हणजे जस्ट एन एक्झाम्पल मी भरपूर कोणत्या पाहिलं. प्रारब्धाचा काळ? म्हणजे हे आलंय नशिबी अशी नशिबी म्हणू situation शकतो. आहे. की मग आता आईला तू हे आलाय नशिबी म्हणजे ते आलंच प्रारब्ध त्यावर. प्रारब्ध तर आहे. आईला बोलायचं. पण मी ते लक्षात ठेवलंय की ते पोषक आहे. चांगला इगो ब्रेकिंग होत आहे. नाही तर आपलं काय असतोच सुप्त तो